आज 6 वर्षानंतर मोहन पुन्हा आपल्या देशात परतत होता. खरं तर 1 वर्षांपूर्वी त्याच्या आजोबांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. मृत्यूच्या 2 दिवस आधी मोहनचे त्याच्या आजोबांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. आजोबांचे शेवटचे शब्द त्याच्या डोक्यात वारंवार फिरत होते की, बेटा, तू डॉक्टर व्हावे हे तुझ्या आईवडिलांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न तू पूर्ण कर आणि तुझ्या आईवडिलांचे नाव मोठे कर. आणि हो, माझ्या जाण्यानंतर तुझ्या आजीची खूप काळजी घे. 2 दिवसानंतर जेव्हा मोहनला कळले की त्याचे आजोबा देवाघरी गेले, तेव्हा तो भारतात परत येऊ शकला नाही. कारण त्यावेळी त्याच्या परीक्षा चालू होत्या. आपल्या आजोबांच्या निधनाची बातमी समजल्यावर मोहन पूर्णपणे तुटला होता. त्याच्या अभ्यासातही मन लागत नव्हते. पण आपल्या आजोबांचे शेवटचे शब्द त्याला सतत त्रास देत होते की त्याच्या आईवडिलांचे शेवटचे स्वप्न त्याने पूर्ण केलेच पाहिजे. खरं तर 6 वर्षांपूर्वी मोहन परदेशात जाण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. मोहनच्या आईवडिलांचा एका रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला होता. मोहनचे वडील शिक्षक होते, तर आई गृहिणी होती. त्यांचे स्वप्न होते की मोहनने खूप शिकून मोठे डॉक्टर व्हावे. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या आजी आजोबांनी त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवले होते. आणि आज 6 वर्षानंतर तो भारतात परतत होता. फ्लाईटमध्ये बसून मोहन विचार करत होता की आजी मला अचानक तिच्यासमोर पाहून किती आनंदी होईल. आणि जर तिला कळले तर मी एक मोठा डॉक्टर झालो आहे आणि मला भारतातच एका मोठ्या दवाखान्यात नोकरी मिळाली आहे. मग ती तिची काठी उचलून आनंदाने नाचू लागेल. आजीचा विचार करत मोहन कधी भारतात पोहोचला हे त्याला कळलेच नाही. एअरपोर्टवर उतरल्यावर मोहन कॅब बुक करून त्याच्या घरी पोहोचला. दारावरची बेल वाजवतात त्याच्या पुतण्याने दरवाजा उघडला. त्याच्या भावाची मुलं त्यावेळी हॉलमध्ये बसून TV पाहत होते. सुरुवातीला तो काकाला ओळखू शकला नाही, कारण 6 वर्ष परदेशात असल्यामुळे मोहनच्या शरीराचा कलर उजळला होता. पण थोड्याच वेळात त्याच्या भावाच्या मुलांनी त्याला हाक मारायला सुरुवात केली. अंकल अंकल म्हणत दोन्ही मुलं मोहनकडे आली आणि त्याला मिठी मारली. मुलांचा आवाज ऐकून मोहनची वहिनी संजना बाहेर आली. मोहनला पाहतात संजनाच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. ती मोहनकडे बघत म्हणाली, अहो भाऊजी, तुम्ही अचानक आलास? तुम्ही येण्याआधी सांगितलं नाही की तुम्ही येत आहात. तुम्ही मला फोन करून येणार असल्याचे सांगितले असते तर मी तुमच्या भावाला तुम्हाला घ्यायला एअरपोर्टवर पाठवलं असतं. पण तुम्ही म्हणाला होतास की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्ष परदेशात राहून तिथेच ट्रेनिंग घेईल, त्यानंतरच भारतात येईल. मग तुम्ही असे मध्येच कसे अचानक आले? यावर मोहन म्हणाला, हो वहिनी, आधी मी तसेच ठरवले होते, पण नंतर मला इकडची आठवण येऊ लागली. त्यामुळे मला तिथं राहावंसं वाटलं नाही, म्हणून मी भारतात नोकरीसाठी अर्ज केला. आता तुमचे भाऊजी इथेच राहून लोकांची सेवा करणार आहेत. हे ऐकून संजना एकदम हादरली होती. मोहन म्हणाला, वहिनी, तुम्ही कसले विचार ठरवले आहात? खरं तर मला आजीला सरप्राईज द्यायचे होते, म्हणूनच मी भारतात परत येत आहे. हे कोणाला सांगितले नाही. ठीक आहे वहिनी, मी आजीच्या खोलीत जाऊन तिला सरप्राईज देऊन येतो. मोहन आपल्या आजीच्या खोलीजवळ गेला आणि म्हणाला, आजी बघ, तुझा नातू तुझ्याजवळ परत आला आहे. मोहनने खोलीचा दरवाजा आत ढकलला, पण त्याला त्याची आजी खोलीत दिसली नाही. तो अस्वस्थ होऊन त्याच्या वहिनीकडे गेला. तो त्याच्या वहिनीला विचारणार होता. तितक्यात त्याच्या भावाचा मुलगा त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अंकल, तुम्ही कोणाला शोधत आहात? आजी आता आमच्यासोबत राहत नाही. तेव्हा मोहन रागानेच्या वहिनीकडे बघतो आणि म्हणतो, वहिनी, हा बंटी काय म्हणतोय ते खरे आहे का? मग संजना चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाली, अहो भाऊजी, बंटीचं काय ऐकताय? तो लहान आहे, काही पण बोलत असतो. आणि बंटीला तिने डोळे दाखवत त्याला बाहेर जायला सांगितले. मग मोहन म्हणाला, पण वहिनी, आजीला मी संपूर्ण घरभर शोधले, पण आजी कुठेच दिसली नाही. तेव्हा त्याची वहिनी दबक्या आवाजात म्हणाली, अहो भाऊजी, मागेच मी तुम्हाला फोनवर सांगितले होते की आजी त्यांच्या मैत्रिणींसोबत हरिद्वार यात्रेला गेल्या आहेत. पण वहिनी, आजी 2 महिन्यांपूर्वी हरिद्वार यात्रेला गेली होती. मग आत्तापर्यंत तिने परत यायला हवे होते.
आणि मी अनेक दिवसांपासून तिला फोन लावत आहे, पण प्रत्येक वेळी आजीचा फोन स्विच ऑफ लागत आहे. अहो भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माहीतच आहे की तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांचा फोन लागत नसेल. काही दिवसांपूर्वी मला त्यांचा फोन आला होता आणि त्या म्हणत होत्या की त्यांना अजून 1 महिना लागेल आणि त्या एकदम व्यवस्थित आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. एवढे बोलून संजना स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली आणि मोहन थोड्या वेळासाठी आपल्या आईवडिलांच्या खोलीत गेला. खोलीत गेल्यावर त्याने भिंतीवर लटकवलेल्या आईवडिलांच्या फोटोकडे पाहिले. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो त्या फोटोसमोर उभा राहून बोलू लागला, बघा, आज मी तुमचे स्वप्न पूर्ण करून घरी परतलो आहे. आज मी खूप मोठा डॉक्टर झालो आहे. रडत रडत मोहनला तो दिवस आठवू लागला, जेव्हा त्याने घरात सांगितले होते की पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशातील एका मोठ्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे. हे ऐकून त्याच्या वडिलांनी त्या दिवशी त्यांच्या संपूर्ण शाळेत मिठाई वाटली होती. तर दुसरीकडे आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार असल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आणि त्याची आजी तर तो परदेशात जाणार असल्याचे ऐकून खूप उदास झाली होती आणि रडून रडून त्यांनी आपली खूप वाईट अवस्था केली होती, कारण आजीचा मोहनवर खूप जीव होता. मोहन लहानपणापासूनच आजीचा आवडता होता. आजीच्या हातचं खाणं, रात्री झोपताना आजीच्या छान छान गोष्टी ऐकणं, रोज सकाळी आजीसोबत उद्यानात फिरायला जाणं आणि आजीच्या हातचा गाजरचा हलवा तर त्याला खूप आवडायचा. मोहनला एक मोठा भाऊ आहे, ज्याचे स्वतःचे मोठे कपड्यांचे दुकान आहे आणि संजना ही त्याचा मोठ्या भाऊ दीपकची पत्नी आहे. मोहनची आई नेहमी आजारी असायच्या, त्यामुळे त्यांना घरातील जास्त काम होत नव्हते आणि आजीला काठीच्या आजाराशिवाय चालता येत नव्हते. त्यांचं एकत्र कुटुंब होतं आणि ते सर्व एकमेकांची काळजी घ्यायचे. मोहनचे आईवडील त्याच्या आजी आजोबांची खूप सेवा करायचे, पण त्या दोघांच्या अपघातानंतर घराची सर्व जबाबदारी मोहनच्या आजी आजोबांच्या खांद्यावर आली. ज्या दिवशी मोहन त्याच्या पुढील शिक्षणासाठी परदेशात जायला निघाला होता, तेव्हा आशीर्वाद म्हणून आजीने त्याच्या गळ्यात भगवान श्रीकृष्णाचे लॉकेट घातले होते आणि भरल्या डोळ्यांनी प्रेमाने त्याच्याकडे बघू लागली. तेव्हा त्याचे आजोबा म्हणाले, बेटा, तू कोणतीही काळजी न करता जा आणि तुझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण कर. आम्ही सगळे मिळून तुझ्या आजीची काळजी घेऊ. सर्वांचा आशीर्वाद सोबत घेऊन मोहन पूर्ण समर्पणाने परदेशात शिकायला गेला. तिथे तो शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब करायचा. त्यातून मिळालेले काही पैसे तो दर महिन्याला घरी पाठवायचा. अनेकदा तो आजीशी व्हिडिओ कॉलवर बोलायचा. पण गेले 2 महिने असे काही घडत होते की त्याला आजीशी फोनवर बोलता येत नव्हते आणि घरच्यांना विचारल्यावर नेहमी उत्तर मिळायचे की आजी तीर्थयात्रेला गेली आहे. मोहन त्याच्या आईवडिलांच्या फोटोकडे एकटक पाहत विचारात हरवून गेला होता. तेवढ्याच संजना खोलीत आली आणि म्हणाली, भाऊजी, स्वयंपाक झाला आहे, हातपाय धुवून जेवायला या. मोहन इतक्या वर्षांनी जो आजीला भेटण्यासाठी उत्साह घेऊन आला होता, आता तो उत्साह थंडावला होता. तितके त्याचा भावाचा मुलगा बंटी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, अंकल, तुम्ही आमच्यासाठी परदेशातून काय आणले? मोहन म्हणाला, खूप सारे चॉकलेट, पण त्याआधी तू पोटभर जेवण करून घ्यायचं, त्यानंतर तुला तुझे चॉकलेट मिळेल. आजी घरात नसल्यामुळे मोहनला करमत नव्हते. रात्री त्याचा मोठा भाऊ दीपक दुकानातून घरी परतला. तर धाकट्या भावाला पाहून त्याला धक्काच बसला. मग दोन्ही भाऊ एकमेकांशी खूप गप्पा मारत बसले. जेव्हा जेव्हा मोहनने आपल्या मोठ्या भावाला आजीबद्दल विचारले, तेव्हा दीपक विषय बदलायचा आणि त्याला आजीबद्दल सांगणे टाळायचा. मोहनला त्याचा भाऊ आणि वहिनीचे वागणे विचित्र वाटू लागले. त्या दोघांपैकी कोणीच त्याला आजीबद्दल सांगायला तयार नव्हते. आजीबद्दल विचारलं तर दोघेही विषय चेंज करायचे. आपल्या वहिनी आणि भावाच्या अशा वागण्यातून नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मोहनला वाटू लागले. दुसऱ्या दिवशी मोहन हात जोडून आईबाबांच्या फोटोपुढे नतमस्तक झाला. त्यानंतर त्याने तो भिंतीवरील फोटो काढला आणि दवाखान्याकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचे हात जोडून स्वागत केले. मोहनने त्याच्या केबिनमध्ये पोहोचतात सर्वप्रथम त्याच्या आईवडिलांचा फोटो भिंतीवर लावला.
जेणेकरून त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहतील. आज दिवसभरात त्यांनी 2 गुंतागुंतीचे मोठे ऑपरेशन सक्सेसफुली पार पाडले होते. त्यामुळे हॉस्पिटलमधील प्रत्येकजण त्याचा खूप आदर करत होते. संध्याकाळी जेव्हा मोहन पेशंट चेकअपसाठी जनरल वॉर्डमध्ये गेला, तिथे बरेच पेशंट होते. मोहनने पेशंटचे चेकअप करायला चालू केले तेव्हा त्याची नजर बेडवर असलेल्या एका म्हाताऱ्या बाईवर पडली. तिच्याकडे बघून त्याला ती ओळखीची वाटत होती. तिची साडी अनेक ठिकाणी फाटली होती. तिने तिच्या साडीच्या पदराने डोके झाकले होते. साडीच्या फाटलेल्या पदरातून चमकणारे पांढरे केस ताऱ्यांसारखे चमकत होते. त्या म्हाताऱ्या बाईला पाहून मोहन काही अंतरावर उभं राहिला आणि तिच्याकडे बघतच राहिला. मोहनला त्या म्हाताऱ्या बाईबद्दल काहीसं आकर्षण वाटत होतं. तो त्यांच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो बोलत बोलत आपल्या केबिनच्या दिशेने जाऊ लागला. तितक्या त्याच्या कानावर एक विचित्र आवाज आला. त्याने पाहिले की हॉस्पिटलची नर्स एका मध्यमवयीन सफाई कामगारावर ओरडत होती आणि म्हणत होती की जर तुमच्याकडून काम होत नसेल तर तुम्ही लोक इथे कामाला कशाला येता? ना तू व्यवस्थित झाडू मारते, ना तू व्यवस्थित फरची पुसते, तुम्ही फक्त फुकट पगार घ्यायला येता. ती गरीब स्वच्छता महिला कर्मचारी डोके खाली करून शांतपणे ऐकत होती. हे बघून मोहनला खूप वाईट वाटलं. म्हणून मोहन नर्सला शांत करण्यासाठी पुढे सरसवला. तेव्हा त्याला त्या स्वच्छता महिला कर्मचारीकडे बघून तिच्यात त्याला आपल्या आजीची प्रतिमा दिसू लागली. मग त्याने मनात विचार केला की माझी आजी इथे कशी असू शकते? असा विचार करत तो जरा त्या महिलेच्या जवळ गेला. तेव्हा अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याचे शरीर पूर्णपणे थरथरत होते आणि त्याला घाम फुटला होता. त्या वृद्ध महिलेला पाहून मोहनला धक्काच बसला, कारण ती सफाई कर्मचारी दुसरी कोणी नसून त्याची आजी होती. आजीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. थरथरत्या हाताने ती संपूर्ण हॉस्पिटल झाडून घेत होती. नर्स त्या वृद्ध महिलेला उद्धटपणे म्हणत होती की आजच मी तुझी सरांकडे कंप्लेंट करते आणि तुला नोकरीवरून काढून टाकायला सांगते. तेव्हा मोहनचा संयम सुटला आणि तो रागाने त्या नर्सवर ओरडला आणि म्हणाला, मी तुलाच नोकरीवरून काढून टाकतो. तुझी हिंमत कशी झाली आपल्या आई समान बाईशी असे बोलण्याची? तू तुझ्या घरी आई आणि आजीशी असेच बोलते का? या वयातही तिला काम करावं लागतं. ती किती लाचार असावी. आणि स्वच्छता कर्मचारी नाही तर ही माझी आजी आहे. हे ऐकताच नर्सला धक्काच बसला. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक मोहनकडे आश्चर्याने पाहू लागले. मग मोहन म्हणाला, आजी तू या अवस्थेत? तू तर हरिद्वार यात्रेला गेली होतीस ना? मग इथे कशी काय? नातवाचा आवाज ऐकून म्हातारीने हातातला झाडू खाली ठेवला आणि नातवाला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. नातवाला डॉक्टर झालेला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. मोहनच्या मनात हजारो प्रश्न उठत होते. तो म्हणाला, आजी आता तुझा नातू परत आला आहे. तू आता काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. त्यानंतर मोहन आजीला घेऊन त्याच्या केबिनमध्ये गेला. प्रथम त्याने आजीचे हात स्वच्छ धुतले आणि तिला पाणी प्यायला दिले. मग त्याने आजीला विचारले, आजी तू हरिद्वार यात्रेला गेली होतीस, मग तू इथे कशी आलीस? आज तू माझ्यापासून काही लपवणार नाहीस. मला सगळं खरं सांग. तुझी ही अवस्था कशामुळे झाली? घरी भाऊ आणि बहिणी सांगत होते की तू शेजाऱ्यांसोबत हरिद्वार यात्रेला गेली आहेस. मी पण तुला खूप दिवसांपासून फोन करत होतो, पण प्रत्येक वेळी तुझा फोन बंदच लागायचा. मी तर तुला भारतात सरप्राईज द्यायला आलो होतो, पण इथे मला सरप्राईज भेटले. मग आजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, बेटा तुझ्या आजोबा गेल्यावर तुझा मोठा भाऊ दीपक याने तुझ्या आजोबांचा सगळा व्यवसाय त्याच्या ताब्यात घेतला. आणि बेटा तुला तर माहीतच आहे, तुझ्या आजोबांकडे जेवढी सेविंग होती तेवढी त्यांनी हे घर विकत घेण्यासाठी लावली होती. म्हातारपणासाठी त्यांनी त्यांच्याजवळ एकही पैसा ठेवला नव्हता. पण तुझे आजोबा गेल्यावर मला माझ्या औषधांसाठी आणि इतर छोट्या गरजांसाठी पैशांची गरज होती. तर मला तुझ्या भावाकडे आणि वहिनीसमोर हात पसरावे लागायचे. त्यांना मला औषधासाठी 100 रुपये द्यायलाही जास्त वाटायचे. तुझी वहिनी संजना रात्रंदिवस खरेदी करण्यात आणि फिरण्यात व्यस्त असायची आणि तुझा भाऊ हॉटेलमधले जेवण आणि नवीन कपडे खरेदी करण्यात व्यस्त असायचा. त्यांच्या खर्चाची मला काही अडचण नव्हती, पण जेव्हा माझ्या औषधांचा प्रश्न यायचा
तेव्हा त्यांना ते पैसे खूप जास्त वाटायचे. बरं, तितकंच नाही तर दोघं हॉटेलमध्ये एकत्र जेवायला जायचे आणि मला घरात शिळे अन्न खायला सांगायचे. तेही मला खाण्यात काही अडचण नव्हती. पण नंतर संजना माझ्याकडून घरातील कामं करून घ्यायला लागली आणि म्हणायची की काम नाही केले तर जेवण मिळणार नाही. या पापी पोटाची खळगी भरण्यासाठी मला तुझ्या बहिणीच्या सर्व गोष्टी मान्य कराव्या लागत होत्या. हळूहळू तिने घरातील सर्व कामे माझ्यावर सोडली. ती फक्त दीपक आणि मुलांसाठी स्वयंपाक करायची. झाडू मारणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई करणे इत्यादी घरातील सर्व कामे ती माझ्याकडूनच करून घ्यायची आणि जे काही रात्रवासी अन्नाच्या नावाने वाचायचे ते 10 वेळा हात जोडून मागितल्यावरच मिळायचे. एकदा माझी दाढ खूप दुखत होती आणि मला शिळी भाकरी चावता येत नव्हती, म्हणून मी स्वतःसाठी थोडीशी खिचडी बनवली. तेव्हा संजनाने मला ओढत नेऊन खोलीत कोंडले आणि म्हणाली, म्हातारे, तू आता इथे शांतपणे पडून राहा. आता बघते तू कुठून खिचडी बनवून खाते. इथे काय पैसे झाडाला लागले आहेत काय? संजना मला एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढे टोमणे का मारत होती ते कळले नाही आणि म्हणायची की एकदाची ही म्हातारी मरत का नाही. अजून किती दिवस ही म्हातारी आमच्या छातीवर बसून राहील माहीत नाही. आता शांतपणे तुझ्या खोलीत झोप, नाही तर तुला या घरातून हाकलून देईल. आणि तुझा मोठा भाऊ दीपक, मी इथे असो की नसो याने त्याला काही फरक पडत नव्हता. त्यांनी संजनाला नेहमीच साथ दिली. हे सांगताना आजी ढसरढसर रडू लागली. मग मोहन आजीच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणू लागला, आजी, भाऊ आणि वहिनीने तुझ्यासोबत आणखीन काय काय केलं ते सर्व मला मनमोकळेपणाने सांगून टाक. बेटा, मी कोणत्या परिस्थितीतून गेले हे फक्त मलाच माहीत आहे. 2 वेळचे जेवणही मिळणे अवघड झाले होते. कधीकधी फक्त 1 ग्लास पाणी पिऊन पूर्ण दिवस काढावा लागायचा. एके दिवशी मी संजनाला म्हणाले, संजना, आज माझी तब्येत ठीक नाही, मला थोडी खिचडी बनवून मिळेल का? असे म्हटल्यावर संजनाने गोंधळ घातला आणि म्हणाली, काय कामधंदा तर करत नाही आणि या म्हातारीला फक्त बसल्या बसल्या चांगलं चांगलं खायला पाहिजे. केव्हा आमच्यावरचं हे ओझं कमी होईल हे देवालाच माहिती. कधी म्हणते माझी औषधे आणा, तर कधी म्हणते माझ्यासाठी खिचडी बनवा. अगं म्हातारे, तू काय मला मोलकरीण समजले का? तू इथे बसल्या बसल्या ऑर्डर सोडशील आणि मी पूर्ण करेल. वा, माझ्याकडून तुझी सेवा होणार नाही. तुम्ही आमचे घर का सोडत नाही? तुम्हीही शांतपणे जगा आणि आम्हालाही शांतपणे जगू द्या. त्यानंतर ती दीपकला म्हणाली, तू या म्हातारीला एखाद्या वृद्धाश्रमात का सोडत नाही? मी आता तुझ्या आजीची सेवा करू शकत नाही. संजनाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून मला वाटले की दीपक आता तिला जोरात कानाखाली मारेल आणि तिला म्हणेल की ही माझी आजी आहे. माझ्या आजीबद्दल असे बोलण्याची तुझ्यात हिंमत कशी झाली? पण बेटा, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. दीपकला नेहमी संजनाचे सगळं बरोबर वाटत होतं. बेटा, जर माझा नातूच माझा राहिला नाही तर मग अशा परिस्थितीत मी संजनाची तक्रार कोणाकडे करावी? त्यानंतर 2 दिवसांनी दीपक माझ्याकडे आला आणि म्हणाला, आजी, मी तुझ्या तब्येतीबद्दल दिल्लीत राहणाऱ्या माझ्या एका मित्राशी बोललो आहे. तो दिल्लीतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याने तुझ्यासाठी डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. तू तुझे सामान पॅक करून ठेव. मी तुझे चेकअप करायला तुला उद्या दिल्लीला घेऊन जाईल. कदाचित आपल्याला दिल्लीत 2-3 दिवस थांबावे लागेल. त्यामुळे तू तुझ्या 2-3 साड्या सोबत घे आणि जे तुझे गरजेचे सामान आहे ते पण सोबत घे. दीपकच्या तोंडून असे प्रेमळ शब्द ऐकून मला असं वाटलं की दीपकला माझी दया आली असेल आणि तो खरोखर मला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. दीपकचे असे प्रेम पाहून माझे मन भरून आले आणि म्हणून मी पटकन माझे सामान पॅक केले आणि दुसऱ्या दिवशी संजय आणि दीपकसोबत इथे दिल्लीला आले. इथे आल्यावर डॉक्टरांकडे चेकअप करून बाहेर पडलो. तेव्हा दीपक म्हणाला, आजी, तू इथे बाकावर बस, मी आणि संजना जाऊन ही सगळी औषधे घेऊन येतो. असे म्हणत तो संजनाला घेऊन औषधे आणण्यासाठी गेला. मी बाकावर बसून त्यांची वाट पाहत होते, पण बराच वेळ उलटूनही ते दोघे परत आले नाही. तिथे बसून बसून दुपारची संध्याकाळ झाली होती, मात्र दोघांचा काही पत्ता नव्हता. हॉस्पिटलच्या बाहेर बाकावर बसून तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना
आपल्या नातवाबद्दल विचारत होते तेव्हा घाबरल्यामुळे घाम फुटला आणि अचानक मला चक्कर येऊ लागली. मग मी त्याच बाकावर बेशुद्ध पडले. तिथून येणार जाणाऱ्याला प्रत्येकाला हेच वाटत होते की मी बाकावर झोपले आहे, पण मी बेशुद्ध पडले आहे हे कोणालाच माहीत नव्हते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पाहिले की खूप रात्र झाली होती आणि मग मला समजायला वेळ लागला नाही की दीपक मला हॉस्पिटलच्या बहाण्याने इथे सोडून निघून गेला. एक प्रकारे त्यांनी त्यांची माझ्यापासून सुटका करून घेतली होती. तुझ्या भावाने या असहाय्यवृद्ध आजीला एवढ्या मोठ्या शहरात भीक मागायला सोडले होते. संजनाने जे दीपकला माझ्या बाबतीत वृद्धाश्रमाबद्दल सांगितले होते ते सत्य त्याने सिद्ध केले. आपल्या भावाची आणि वहिनीची कृती ऐकून मोहनला खूप राग आला. त्याची आजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली की अनाथांसारखे निराधार सोडण्यापूर्वी दीपकने एकदाही विचार केला नाही. आजीने मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ढसाढसा रडायला लागली आणि रडत रडत म्हणत होती, तुमचे आईवडील वारल्यावर आम्ही तुमचा सांभाळ करण्यात कशाचीच कमी सोडली नाही. तुमच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतरही आम्ही तुम्हा दोघांना समान वागणूक दिली. दोघांवर प्रेम केलं आणि तुझ्या आजोबांनी ते घर विकत घ्यायला त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व कमाई त्या घरावर गुंतवली. बेटा, दीपक मला इथे सोडून गेल्यानंतर ना माझ्याकडे पैसे होते ना घर. फक्त तुझ्या आजोबांनी आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी दिली सोन्याची चेन माझ्या गळ्यात होती. हॉस्पिटलच्या बाहेर उभे असलेल्या कर्मचाऱ्यांनी मी रडत असल्याचे पाहिले आणि विचारले, आजी, मी तुम्हाला सकाळपासून तुम्ही इथे बसून रडत असल्याचे पाहत आहे. तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले. मग तो म्हणाला, आजी, हे इथे रोजच घडते, ही काही नवीन गोष्ट नाही. त्यानंतर मी त्याला विचारले, बेटा, आता मी काय करू आणि कुठे जाऊ? असे विचारल्यावर तो मला म्हणाला, मी तुम्हाला एक सल्ला देतो. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही इथे नोकरी केली तर तुमची इथे कामासह राहण्याची सुद्धा व्यवस्था होईल. मला त्याचा सल्ला योग्य वाटला म्हणून मी हॉस्पिटलमध्ये काम करू लागले. त्यावेळी माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. फक्त गळ्यात एक सोन्याची चेन होती. ती चेन मोडून मी माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. बेटा, माझ्या आयुष्यात मला कधीच एवढे असहाय्य वाटले नव्हते. असे म्हणत असताना आजी बेशुद्ध पडली. आजीची अशी अवस्था पाहून मोहन थोडा घाबरला. मग त्याने बॉटलमधले थोडे पाणी आजीच्या चेहऱ्यावर शिंपडले. तेव्हा आजी शुद्धीत आली. आजी शुद्धीत आल्याचे पाहताच मोहनने आजीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आजी, तू घाबरू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. मग मोहनने एका नर्सला सांगून हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून आजीसाठी ज्यूस मागवला. आजी, तुला जितका त्रास सहन करावा लागला तितका तू सहन केला आहे. आता त्रास सहन करण्याची वेळ भाऊ आणि वहिनीची आहे. मोहन रागाने धुमसत होता. तो आजीला म्हणाला, आजी, तू अजिबात काळजी करू नकोस. आता तुझा दुसरा नातू आला आहे आणि आता आपण आपल्या घरी जाऊ. घरी जाण्याचे ऐकून आजी थोडी घाबरली, कारण तिला या वातावरणात परत जायचे नव्हते, जिथे तिला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती. तिच्यात आता आणखीन अपमान सहन करण्याची हिंमत नव्हती. मग मोहन म्हणाला, आजी, घाबरू नकोस. ते घर तुझ्या आणि आजोबांचे आहे. तुला तुझ्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. अनोळखी ते लोक आहेत जी तुझ्या घरात फुकटचे राहतात. जर त्यांना तुझा त्रास होत असेल तर ते घर सोडून जातील. तू तुझे घर सोडून कुठेही जायचं नाही. तसे पण नवऱ्यानंतर त्या प्रॉपर्टीवर त्याच्या बायकोचा अधिकार असतो, त्यानंतर मुलांचा, आणि आम्ही तर तुझे नातू आहोत. आमचा त्याच्यावर काहीच अधिकार नाही. घर फक्त तुझेच आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. असे म्हणून मोहन आजीला घरी घेऊन गेला. पण भावाला आणि वहिनीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने तो एकटाच घरात गेला. घरात भाऊ आणि वहिनीची त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी चालू होती. संजना आणि दीपक त्यांच्या मित्रांसोबत नाच गाण्यात व्यस्त होते. साऊंडचा आवाज खूप जोरात होता. सगळ्यात आधी मोहनने घरात प्रवेश करताच संगीत बंद केले. मग संजना चिडून म्हणाली, हा काय उद्धटपणा आहे भाऊजी? मोहन म्हणाला, तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी नंतर देईन. आधी मला सांगा, माझी आजी कुठे आहे? मला आत्ता माझ्या आजीशी बोलायचे आहे. तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणाला, ती काशी यात्रेसाठी गेली आहे.
हे तुला किती वेळा सांगायचे आहे? ठीक आहे, पण त्या दिवशी वहिनी म्हणाल्या होत्या की आजी हरिद्वारला गेली आहे. हे ऐकून त्याचा मोठा भाऊ दीपक घाबरला. हळूहळू मोहनचा संयम सुटत होता आणि तो मोठ्या भावाला ओरडून म्हणाला, अजून किती खोटं बोलणार? तुम्ही दोघं खरं का सांगत नाही? तुम्ही तिला फसवून घरातून बाहेर हाकललं. मग मोहनने आजीला घरात बोलवलं. आजीला पाहताच दीपक आणि संजनाच्या पायाखालची जमीनच सरकली. आजीने दीपकच्या गाल्यावर एक जोरदार चापट मारली. घरात उपस्थित असलेले त्याचे सर्व मित्र आणि संजनाच्या मैत्रिणी हे दृश्य पाहत होते. जे लोक आत्तापर्यंत त्यांच्याशी हसत बोलत आणि त्यांची पार्टी एन्जॉय करत होते, ते आता त्यांच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने बघत होते. तेव्हा दीपकचा एक मित्र म्हणाला, तू तुझ्या आजीसोबत असे करेल असे मला कधीच वाटले नाही. तू इतका सुशिक्षित आणि हुशार आहे आणि तुझ्या आजीने तर तुला तिच्या तळहाताच्या फोडासारखे जपले आहे आणि तूच त्या आजीला घरातून हाकलून दिलेस. मित्रा, तू स्वतःच्या हाताने तुझे नशीब खराब केले आहे. तू माझा मित्र असल्याची मला लाज वाटत आहे, जे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर आणि सांभाळ करू शकत नाही. असे म्हणत ते सगळे आपापल्या घरी गेले. थोड्याच वेळात पोलिसही तिथे पोचले. मग मोहन म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, हेच लोक आहेत ज्यांनी माझ्या आजीचे जनावरापेक्षाही वाईट हाल केले आणि तिच्याच घरातून तिला बाहेर काढले. त्यानंतर तिला रस्त्याच्या मधोमध भीक मागण्यासाठी सोडले. माझ्या भावाने आणि वहिनीने जे घर आणि दुकान ताब्यात घेतले आहे ते माझ्या आजी आणि आजोबांचे आहे. पोलिसांना पाहताच दीपक आणि संजनाच्या बत्ती गुल झाल्या. त्यांना दिवसातारे दिसू लागले. ते दोघेही पटकन आजीच्या पायाला धरून म्हणू लागले, आजी, आम्हाला माफ कर. आमच्याकडून नकळत खूप मोठी चूक झाली आहे. आजी त्यांना म्हणाली की तुम्ही केलेल्या चुकीसाठी देवही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता माझा फक्त एकच नातू आहे, तो म्हणजे मोहन. मग पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, चला आता राहिलेले बोलणे आपण तुरुंगात बोलू. पोलिसांचे असे शब्द ऐकून संजना थरथरत्या स्वरात म्हणाली, प्लीज आजी, आम्हाला सुधारण्याची संधी द्या. इतके दगड म्हणायचे होऊ नका. जर आम्ही तुरुंगात गेलो तर आमच्या मुलांचे काय होईल? कुणालाही सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे. फक्त आमच्या मुलांसाठी आम्हाला संधी द्या. तुम्ही पण एक आई आहात. या आईला तिच्या मुलांपासून वेगळे करू नका. पोलीस इन्स्पेक्टर दीपक आणि संजनाला घेऊन चालले होते. मग आजीने पोलीस इन्स्पेक्टरला थांबवले आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, मी माझी कंप्लेंट परत घेते. हे ऐकून संजना आणि दीपक खुश झाले. मग आजी म्हणाली, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केले. मी फक्त मुलांमुळेच तुम्हाला हे नवं आयुष्य देत आहे. तुमच्या चुकीची शिक्षा या लहान मुलांना मिळावी असं मला वाटत नाही. तुमच्या मुलांपासून त्यांच्या आईवडिलांची सावली मला हिरावून घ्यायची नाही आहे. पण देवाला प्रार्थना करा की जे तुम्ही माझ्यासोबत केले तेच उद्या तुमची मुलं मोठी होऊन तुमच्याशी करू नयेत. आणि हो, जर शक्य असेल तर म्हातारपणासाठी थोडे पैसे बाजूला ठेवा. तीच चूक करू नका जी आम्ही केली आहे. कारण जेव्हा आपण मुलांवर आपली सर्व बचत खर्च करतो, तोच आपल्याला एका वेळच्या जीवनाचीही तळमळ देतो. तेव्हा मोहन रागवला आणि म्हणाला, आजीने तुला नक्कीच माफ केले आहे, पण तुला या घरात राहण्याची परवानगी नाही. तू आत्ता तुझे सर्व सामान बांधून घे आणि आजीच्या घरातून निघून जा. आता या घरात मी तुमची सावलीही पडू देणार नाही. संजना दबक्या आवाजात म्हणाली, आजी, आम्ही आमच्या लहान मुलांना घेऊन कुठे जाणार? जरा विचार करा. आमच्याकडे राहायला घर नाही. तेव्हा मोहन म्हणाला, आजीला रस्त्यात सोडण्यापूर्वी वहिनी, तुम्ही या सगळ्यांचा विचार केला होता का? आता आम्हाला या सगळ्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला हे घर सोडावेच लागेल. दीपक आणि संजनाचे आजी आणि मोहन पुढे काहीच चालले नाही आणि त्यांना ते घर सोडावे लागले. आता मोहन आणि शकुंतलाजी म्हणजेच दीपकची आजी त्या घरात आनंदाने राहू लागले. काही दिवसानंतर शकुंतलाजींनी मोहनचे लग्न केले. आता मोहनची पत्नी आजीची खूप सेवा करते आणि त्यांचे कुटुंब प्रेमाने पुढे जात आहे. मित्रांनो, तुम्हा आम्हासाठी जरी ही कथा असली तरी आजवर अनेक घरात शकुंतलाजींसारख्या आजींचे हाल होत असतात. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा.